पदभरती, त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील पदभरती अशा विविध अपकमिंग एक्झाम प्रसिद्ध होणार आहे। यामध्ये कंपल्सरी विचारले जाणारा 25 मार्क्ससाठी विषय म्हणजे मराठी। या मराठी विषयामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी आपण PYQ सिरीज चालू करत आहोत। ही सिरीज आपण डेली घेणार आहोत। तर जे विद्यार्थी अपकमिंग येणाऱ्या एक्झामचा अभ्यास करत आहे, तयारी करत आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हे डेली महत्त्वाचं सेशन असणार आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी या सेशनमधून प्रत्येक क्वेश्चनचं प्रॉपर अनालिसिस कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सॉल्व करता येईल या पद्धतीने आपण ट्रिक्स बघणार आहोत। कशा पद्धतीने कन्सेप्ट बेस आपण क्वेश्चन सॉल्व केले पाहिजे, कशा पद्धतीने येणाऱ्या अपकमिंग एक्झाममध्ये आपल्याला मराठी या विषयामध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात, या सर्व गोष्टी आपण ह्या डेलीच्या सेशन्स मध्ये पाहणार आहोत। म्हणजे अप्राथर्पी माजोनी आता याचा काय विचारलाय त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलाय। विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय, तर त्या शब्दाचा विरुद्ध शब्द काय होतो असं विचारलंय। आता अमानुष होत नाहीये, अवडंबर पण होत नाहीये। आता अवकृपा पण होणार नाही। आता सुव्यवस्था, अराजक म्हणजेच काय अस्तव्यस्त आणि सुव्यवस्था म्हणजेच काय व्यवस्थित। म्हणजे अराजकचा विरुद्धार्थी शब्द काय येणार, सुव्यवस्था। म्हणजे ह्याचं बरोबर आन्सर काय येणार, पर्याय क्रमांक 4। दोन हात करणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेल्या खालीलपैकी योग्य विधान ओळखा। म्हणजे दोन हात करणे हा म्हणजे या अर्थाचा आपल्या वाक्यामध्ये जो उपयोग केला आहे त्यापैकी ह्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे ते ओळखायचं असा प्रश्न विचारला आहे। तर आगामी अपकमिंग ज्या परीक्षा होणार आहे त्यामध्ये पण अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न दिसू शकतो। तर दोन हात करत लेकीच्या लग्नासाठी रामरावाने कर्ज काढले। म्हणजे इन जनरली जर तुम्ही विचार केला, कारण हे जनरल लॉजिक वरती हा क्वेश्चन सॉल्व्ह होणारा क्वेश्चन आहे। आता पर्याय क्रमांक 1 तर येत नाहीये। आता पर्याय क्रमांक 2 का, दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढले। म्हणजे ही स्टेटमेंट आपल्याला काय वाटते, बरोबर वाटते, परंतु आपल्याला पुढच्या 2 स्टेटमेंट राहिल्या त्या आपण एकदा रीड करूया। दोन हात करत भरधाव वेगाने वाहन चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावला, हे पण येणार नाहीये। कृष्ण भेटीस जाणाऱ्या सुदामाने दोन हात करत पोहण्याची पुरचंडी दिली, हा पण येणार नाहीये। म्हणजे जो पर्याय क्रमांक 2 काय येणार आहे, ह्याचं आन्सर येणार आहे। म्हणजे कॉमन लॉजिक वरती सुटणारे बरेच मराठीचे क्वेश्चन आहेत। म्हणजे तुम्हाला मराठी या विषयामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स बऱ्यापैकी घेऊ शकता। आता पुढील प्रश्न काय आहे बघा, प्रश्न नंबर 3 बघतोय आपण। याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा। खालील शब्दाचा समास ओळखा। प्रश्न काय विचारलाय, समास आणि प्रयोगावरती कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन DCS पॅटर्न मध्ये विचारला जातो। आता त्यांनी काय विचारलाय, त्रिमूर्ती हा शब्द कोणत्या समासामध्ये येतोय। आता याच्यात पर्याय काय दिले त्यांनी, बहुविरही समास, तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास आणि द्विगु समास। आता बहुविरही समासामध्ये काय असतंय, तर बहुविरही समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसतात। पण इथे जर फोड केली तर काय होतंय, त्रि अधिक मूर्ती। म्हणजे हा कोणत्या ह्याचं एक्झाम्पल असू शकतोय तर आपण पाहणार आहोत। आता ह्याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे नाहीत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 तर कट होते। आता तत्पुरुष समासामध्ये काय महत्वाचं असते, दुसरं पद महत्वाचं असते। त्रिमूर्ती, फक्त त्रि आणि मूर्ती हे पण तत्पुरुष समास, पण याचं आन्सर येत नाही। आता अव्ययीभाव समास म्हणजे काय, पहिले पद महत्वाचे असते। आता मूर्ती दोन्ही पद इथे महत्वाचे आहेत, म्हणजे अव्ययीभाव पण समास येत नाहीये। आता द्विगु समास म्हणजे काय, ज्या सामासिक शब्दाची दुसरी पदे महत्वाची असतात तसेच पहिलं पद हे संख्या विशेषण असतात, त्यांना आपण काय म्हणतो तर द्विगु समास। मग ह्याचं पर्याय क्रमांक किती यायला पाहिजे उत्तर, पर्याय क्रमांक 4 हे ह्याचं राईट आन्सर आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे अपकमिंग येणाऱ्या ज्या सरळ सेवेच्या पदभरत्या आहेत याचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे। म्हणजे मराठी हा विषय असा आहे की 25 पैकी 25 मार्क्स तुम्ही मिळवू शकतात आणि यातून तुमचा स्कोर बूस्ट होऊ शकतो। आता पर्याय क्रमांक
आता पुढील प्रश्न काय विचारलाय त्यांनी, खालील शब्दाचा अर्थ सांगा. आता काय विचारलाय प्रश्न त्यांनी, आदेश. आदेश या शब्दाचा अर्थ विचारला आहे. आता आदेश देणे म्हणजे आपण एखाद्याला काय देतोय तर हुकूम देतोय. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे करून हवी आहे तर आपण काय देतोय तर ह्या दिवशी ही गोष्ट झालीच पाहिजे, म्हणजे आपण काय करतोय तर आदेश देतोय. आदेश देणे म्हणजे काय, हुकूम. आता पर्याय क्रमांक 1 आपण काय करूयात, होल्ड करूयात. म्हणजे आदेशला हा काय आहे, मिळता जुळता शब्द आहे. परंतु आपण याप्रमाणेच पुढील ऑप्शन पाहणे पण खूप महत्वाचे आहे, कारण की जर यापेक्षा ॲक्युरेट आन्सर जर पुढील पर्यायामध्ये असलं तर आपण डायरेक्टली एक टिक करू शकत नाही. पण एकदा पर्याय क्रमांक 2 काय, आतुर. आतुरता येणार नाहीये, विनंती येणार नाहीये, आतुरता येणार नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार, याचं उत्तर 1 येणार. आता त्यानंतर पुढील प्रश्न काय विचारलाय त्याने, प्रश्न क्रमांक 5 तुम्हाला दिसत आहे. याचं कमेंटमध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा. खालील शब्दाचा अर्थ सांगा. आचरण म्हणजे वरी जशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे परत त्याच पॅटर्न मध्ये परत त्यांनी प्रश्न विचारला आहे. आचरण. आचरण आपण काय म्हणतो, एखाद्या व्यक्तीचं आचरण खूप चांगलं आहे आपण असं बऱ्यापैकी म्हणत असतो. म्हणजे आचरण म्हणजेच काय, म्हणजे त्यांच्यावरती केलेले संस्कार चांगले आहेत, म्हणजे ते व्यवस्थित बोलतात बाबा, त्यांच्यावरती संस्कार व्यवस्थित आहे. म्हणजे त्यांची वर्तणूक, म्हणजे आपली डेली वर्तणूक कशी आहे याच्यावरून आपलं आचरण ठरतं. म्हणजेच ह्याचं पर्याय क्रमांक काय येऊ शकतो, उत्तर 1 येऊ शकतं. पण आपण पुढील पर्याय बघणे ही तेवढेच महत्वाचं आहे. आता पुढील पर्यायामध्ये काय दिलं त्यांनी, आघात. आघात येणार का, तर आघात येणार नाही. पाय येणार नाही. आज्ञा येणार नाही. आचरणचा अर्थ सांगणारा शब्द काय आहे, वर्तन. अशाच प्रकारे आपण डेली सेशन घेणार आहोत आणि प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळे म्हणजे TCS ने विचारलेले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते आपण व्यवस्थित अनालिसिस करणार आहोत. म्हणजेच कशा पद्धतीने अपकमिंग येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये आपल्याला 25 पैकी 25 कसे मार्क्स घेतले पाहिजेत आणि इलिमिनेशन मेथड, शॉर्ट ट्रिक्सने आणि कॉमन सेन्सच्या लेवलवरती आपण कशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करता येतील आणि जास्तीत जास्त कशी ॲक्युरेसी वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर पुढच्या सेशनमध्ये असेच क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत.